बातमी अर्थातच खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातली आहे। बीडमध्ये सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत। डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची सुप्रिया सुळे भेट घेत आहेत। सांत्वनपर भेट ही घेतली जाते। खासदार सुप्रिया सुळे यांचं हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। खासदार सुप्रिया सुळे बीडमध्ये दाखल झालेले आहेत। आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, कारण एकीकडे सुषमा अंधारे यांनी चलो फलटणची हाक दिलेली आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी हरिदास सावरे यांच्याकडून। हरिदास, सुप्रिया सुळे बीडमध्ये पोहोचले आहेत। हरिदास, हरिदासशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। खासदार सुप्रिया सुळे बीडमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य। हरिदास सावरे पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास, माझा आवाज पोहोचतोय? हो, सुप्रिया सुळे दाखल झाल्यात बीडमध्ये संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्याकरता। नक्कीच पाहायला गेलं तर डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचं जीवन जे आहे ते या ठिकाणी संपवल्याचं आपण 23 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जी घटना आहे ती दुःखद घटना या ठिकाणी घडली। अनेक नेतेगण या ठिकाणी आले आणि सांत्वनपर या ठिकाणी भेटी देताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई देखील या ठिकाणी काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत। मात्र याच्यामधून जर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये जी SIT आहे ते या ठिकाणी स्थापन झाली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गेलं। मात्र त्याच्यामध्ये शब्दांचा खेळ या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि त्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पत्र या ठिकाणी दिलं गेलं त्या पत्रामध्ये फक्त जे तपासी अधिकारी आहेत त्यांना देखरेखीखाली हे प्रकरण यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आल्याचं पत्र जे आहे ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यामुळे आता नेमकं या प्रकरणावर सुप्रियाताई काय बोलणार याकडे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चित। हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।